घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की शर्वरीला असं वाटतंय की पैसे आता तिने चोरून ती आता या सगळ्यामध्ये शांतपणे राहू शकेल. पण त्याच वेळेला ऐश्वर्या, जानकी आणि त्याचबरोबर मात्र आता अवंतिका या तिघींनी मिळून असा असा काहीतरी डाव आता खेळलेला आहे की त्या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरी अशा पद्धतीने अडकलेली आहे की शर्वरीला मात्र या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा वाचण्यासाठी मार्गच उरलेला नाहीये. कारण कारण या सगळ्यामध्ये ते 7 करोड रुपये सिरियल नंबर सकट ज्या वेळेला शर्वरीच्या रूम मध्ये सापडलेत आणि त्याच वेळेला सगळ्यांना मात्र आता शर्वरीचं खरं रूप समोर आलं. बरं, इतकंच नाहीये तर अजून एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे शरू आता या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकलेली आहे की त्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी कठीण आहे. नक्की काय घडलंय? आपण पाहिलं की ऐश्वर्याला मात्र आता ते पैसे सापडलेले नाहीयेत. ऐश्वर्याला पैसे न सापडल्यामुळे ऐश्वर्या पूर्णपणे गडबडलेली आहे. काय करायचं, कसं करायचं मात्र या सगळ्यामध्ये तिला काही कळत नाहीये आणि म्हणून आता ती जानकीला उठवणार, पण ऋषिकेश उठल्यामुळे मात्र आता तिला काही करताच येत नाहीये आणि म्हणूनच ती आता या सगळ्यामध्ये गडबडलेली आहे आणि गडबडून ती आता इकडे जानकीला दुसऱ्या दिवशी भेटते. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ती आता जानकीला भेटायला आली आणि त्यावेळेला ती जानकीला म्हणते, अगं जानकी, असं का केलंस तू? तू पैशाची बॅग का नाही ठेवली? जानकी म्हणते, ऐश्वर्या, अगं असं काय करतेस? पैशाची बॅग तू घेऊन गेलीस ना? ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, अगं ज्या वेळेला मी आता आले होते तिकडे कोणतीही पैशाची बॅग नव्हती आणि तू गाढ झोपली होतीस. यावरती ती म्हणते, काय बोलतेस तू? मग पैशाची बॅग घेऊन आता गेलं तरी कोण? आणि त्यावरती ती म्हणते, मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये एकाच व्यक्तीवरती आपण आता डाऊट ठेवू शकतो आणि ती म्हणजे शर्वरी. यावरती मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते, हो, शर्वरी वंसनीच नेले असणार, पण ते आपण प्रूव्ह कसं काय करायचं? यावरती ती सांगायला लागते, तू एक काम कर ना, तू आता ऋषिकेशला पोलीस कंप्लेंट करायला सांग. पोलीस कंप्लेंट केल्यावरती पोलीस आता येतील. पण हा, तोपर्यंत ही गोष्ट कुणालाच कळू देऊ नकोस की आता आपल्या घरात पोलीस येत आहेत. आणि त्यावरती जानकी म्हणते, नाही, मला असं वाटतंय की ही गोष्ट मात्र आता शर्वरी वंसनच्या पर्यंत पोहोचलीच पाहिजे की आपण पोलीस कंप्लेंट करतोय. म्हणजे म्हणजे त्या काय करतील माहितीये का? घरातली मात्र आता बॅग जी काही आहे ती बॅग हलवण्याचा प्रयत्न करतील आणि इथेच त्या अडकतील. यावरती जानकी म्हणते, ही पण युक्ती ठीक आहे, पण आपण स्वतःहून काही करायला जाऊया नको. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा शर्वरी वंश खूप हुशार आहेत. तू बघितलंस ना, तुला कशा पद्धतीने इकडे आता आडून आडून हे केले आणि तुला या सगळ्यामध्ये आडून आडून असं पद्धतीने हे करून त्यांनी आता स्वतःच पैसे चोरलेत. म्हणजे त्या किती आणि कशा पद्धतीने मात्र आता हे वागतायत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. लगेचच जानकी आलेली आहे. ती म्हणजे आता इकडे स्वतः स्वतः ऋषिकेशकडे आल्यावरती मात्र आता जानकी सांगते, ऋषिकेश, 7 करोड रुपये गायब झालेत आणि ते शर्वरी वंश. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागलेली आहे ती म्हणजे जानकी, काहीही झालं तरी सुद्धा आपण आता पोलीस कंप्लेंट करून आता या सगळ्यामध्ये इकडे शर्वरी वंशंच्या वरती आता आळ आपण डायरेक्ट नाही घ्यायचा. पोलीस बघतील काय करायचं ते. पोलीस आले आणि त्यानंतर ऋषिकेश सांगायला लागतोय, 7 करोड रुपये आमचे चोरीला गेलेले आहेत. आणि त्यावरती पोलीस आता म्हणतात, हे बघा, म्हणजे तुम्ही कंप्लेंट नोंदवली पण 7 करोड रुपये घरातून बाहेर कुठेही गेलेले नाहीयेत. कारण आम्ही घराच्या बाहेरचा सीसीटीव्ही फुटेज ज्या वेळेला चेक केलेला आहे तेव्हा आता एक गोष्ट मात्र आम्हाला समजलेली आहे की काल रात्री या घरामध्ये कुणीही आलं नव्हतं आणि कुणीही गेलं नव्हतं. यावरती ऋषिकेश म्हणतो, मला त्याच्याबद्दल फारशी काही माहिती नाहीये, पण या सगळ्यामध्ये माझ्या घरातून पैसे गायब आहेत इतकं मात्र नक्की. आणि त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते, मग इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी पैसे जर का आता चोरले नाहीत असं म्हणजे तुमचं म्हणणं की कुणीही या सगळ्यामध्ये मात्र आता बाहेर गेलेलं नाहीये, तर मात्र हे सगळं कसं काय घडलं? आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे शर्वरी की, वहिनी, अगं म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे? यावरती ऋषिकेश म्हणतो, कोणाचं म्हणणं काहीही असू दे, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमच्या पद्धतीने मात्र आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावा. काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे 7 करोड रुपये पाहिजेत. यावरती मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते, पण दादा, तुझ्याकडे 7 करोड रुपये कुठून आले? म्हणजे खरं तर तू या सगळ्यामध्ये ते पैसे मला दिले होतेस ना?
यावरती ऋषिकेश म्हणतो हे दुसरं डील होतं आणि हे दुसऱ्या डीलचे पैसे होते. असं म्हटल्यावरती शर्वरी विचार करते, म्हणजे म्हणजे जानकी वहिनी या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादाला सुद्धा आपल्या बाजूने घेतलेलं आहे. ते काही नाहीये शर्वरी, आता तुला सावध राहायला लागेल. काहीही झालं तरी सुद्धा दादा या सगळ्यामध्ये मात्र आता तुझ्यासोबत डबल गेम खेळतोय. आणि त्यानंतर मग आता जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्ही एक काम करा ना, घरातला कोपरा आणि कोपरा आता तुम्ही इकडे चेक करा. असं म्हटल्यावरती ती सांगते, आज सुरुवात आमच्या रूम पासून करा. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, जानकी तुझ्या रूमची पहिली झडती घ्यायला का सांगितलीस? यावरती ती म्हणते, हे बघ, आता आपल्याला महत्वाची गोष्ट करायची आहे. शर्वरी वंशंवरती लक्ष ठेवायचं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरी वंश काहीतरी अशी चूक करणार की त्यानंतर मात्र आपण इकडे या सगळ्यामध्ये त्यांना पकडणार. तू त्यांच्यावरती लक्ष ठेव आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवून ताबडतोब या सगळ्यामध्ये मात्र आता मला खबरबात दे, किंवा ती जर का बॅग घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा मला आता सांग. कारण शर्वरी वंश ही चूक 100% करणार म्हणजे करणारच. असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये ऐश्वर्या सांगायला लागते, ठीक आहे जानकी. आणि ऐश्वर्या तिकडे आता लक्ष ठेवण्यासाठी जाते आणि त्याच वेळेला शर्वरी मात्र आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे राहुल ताबडतोब आपल्याला इकडून निघालं पाहिजे. आपले पैसे घेऊन आता कुठेतरी दुसरीकडे लपवायला पाहिजे. जोपर्यंत जानकी वहिनीच्या रूमची झडती घेऊन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आता इकडे आपण इकडून निघूया. असं म्हणत शर्वरी बरोबर रीतीने मात्र आता पैसे हे करण्याचा प्रयत्न करते आहे. पण त्याच वेळेला पोलीस आता जानकीच्या रूम झडती घेऊन निघालेले आहेत. तर तोपर्यंत मात्र आता ऐश्वर्या सांगते, जानकी मी बघितले, शर्वरीने मात्र आता पैसे नेत होती, पण ते पैसे नेत असताना अचानकपणे पोलीस आल्या कारणाने तिला आता काहीच करता नाही आलेलं आहे. आणि म्हणूनच आता इकडे ती बरोबर तिच्या रूम मध्येच पैसे घेऊन बसलेली आहे. काहीही झालं तरी दुसरी झडती तिच्याच रूमची घ्यायला आता सांग. काहीही झालं तरी ती आता या सगळ्यामध्ये अडकणार. तिने आपल्याला खूप काही नाचवलेलं आहे, पण आता आपली वेळ आहे. असं म्हणत मात्र आता लगेचच या तिघी जणींचा प्लॅन झालाय. इन्स्पेक्टर साहेबांना आता इकडे जानकी सांगायला लागते, आता पुढची झडती आपण मी ज्या रूमची सांगते आहे त्या रूमची घेऊया. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, चला, जिथे सांगाल तिथे झडती घेऊया. मग त्या मात्र आता ती सांगते की आता आपण शर्वरी वंशच्या रूमची झडती घेऊया. शर्वरी गडबडले, का वहिनी, माझ्यावरती संशय का? यावरती ती म्हणते, असं काय करताय? अहो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी या घरामध्ये स्वतः आता या घरची मोठी सून असून माझी जर का झडती पहिली घ्यायला आता सांगितले तर आता दुसरी झडती या घरच्या मुलीची आणि त्यानंतर एक एक करत सुनांची. असं म्हणत मात्र आता इकडे सांगायला लागतो, ऋषिकेश बरोबर आहे, चला इन्स्पेक्टर साहेब. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे शर्वरी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते. पण इन्स्पेक्टर साहेब तिला आता सांगतायत की आमच्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको, आम्हाला आमचं काम करू द्या. राहुल मध्ये आलाय आणि तुम्ही आमच्या घराची झडती आमच्या रूमची घेऊ शकत नाही. आणि त्याच वेळेला राहुलला आता सांगतायत की आमचा संशय तुझ्यावरतीच आहे, तू या घरामध्ये परका आहेस ना, म्हणून तुझ्यावरतीच संशय आहे. झालं, शर्वरीच्या हातामध्ये खूप मोठं आता घबाड लागलेलं आहे. काहीही झालं तरी राहुलवरती ढकलायचं आणि पैसे सापडल्यावरती मात्र आता शर्वरी या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरलेली शर्वरी मात्र आता इकडे पोलिसांना सांगत आहे, बरोबर बोललात तुम्ही, म्हणजे आता राहुलच या घरच्या बाहेरचा माणूस आहे आणि कदाचित राहुलनेच हे पैसे चोरले असतील. म्हणजे आपल्यावरती आल्यावरती शर्वरीने या सगळ्यामध्ये मात्र आता राहुलवरती सगळं खापर फोडलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता नंतर राहुलला ती समजवणार असते की ठीक आहे, मला ह्या घरामध्ये थांबण्यासाठी मात्र हे सगळं करायलाच पाहिजे. पण याच गोष्टीचा फायदा आता जानकी घेणार आणि जानकी राहुलला या सगळ्यामध्ये मात्र आता अशा पद्धतीने गोल 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 घुमवणार की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता राहुल इकडे शर्वूच्या झाशामध्ये पुन्हा काही येणार नाहीये. आणि एका झटक्यात शर्वरीचं भांड घरच्यांच्या समोर फुटले आणि शरूने सगळा ढकललेला आहे तो म्हणजे राहुलवरती. पण सुमित्रा आणि बाकी सगळ्यांना धक्का बसलाय की जर का राहुलने पैसे चोरले होते तर शरूला याच्याबद्दल खरंच काही माहितीच नव्हतं. नक्की काय सत्य आहे हे सत्य आता मात्र सगळेच जण याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळेच जण मात्र आता सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्याच वेळेला शरूचं भांड फुटणार आणि शर्वरी अडकणार.